उपवास लागला म्हणून शेजारच्या बाईकडे वेपर्स मागितले तर म्हणे बटाटे काय फुक्कट येता काय. म्हटलं वाईट टू पेअर. मग पडला डोक्यात गिअर. गोनपाट घेऊन पाटच भाजीपाला मार्केटात तळी टाकली. नाही तर सूर्यवंशम मधल्या रक्ताच्या उलटीपेक्षा लाल टरबूज दिसले. एक काढायला गेले तर हा भाऊ म्हणे ताई तुला अख्खं जिबड विकत घ्यायला लागल. मग शेजारीच भिका पाटलींचे गाभण खरबूज दिसले ना, आईंनी पटकन तिघांची डिलिव्हरी घेतली. पुढे गेली मेरे बचपन का प्यार चिंच मेरे यार खपाक करून तोंडात टाकली. सगळ्यातच होती तर आईंनी हा संत्रा कितीला विचारला तर म्हणे हा संत्रा नाही हो, लिंबू आहे. एवढ्यावर मी डायरेक्ट बटाटेवाला गाठला. हँडसम आणि तब्येतशीर बटाटे निवडून त्यांचं वजन केलं, गोनपाटात भरून मोर्चा थेट घराकडे वळवला. दिवसभर काम करून दमले म्हणून आमच्या आवरनं म्हटलं आज आपण जरा बाहेर खायला जाऊ. मग 2 जीव सदाशिव गेलो एका ठिकाणी. तिथं आम्हाला 2 जर्मन थालीपीठचं सोरट लागलं. त्यात एक साधा बेसन थालीपीठ, एक मक्का बेसन थालीपीठ, एक कांदा टमाटा थालीपीठ आणि एक मक्का बेसन विथ एक्स्ट्रा वायसर थालीपीठ भेटलं. 4 थालीपीठ पाहून माझा जीव नटरंग झाला आणि एक थालीपीठ पद्धतशीर संपवण्यात आलं. घरी आल्यावर मुंबईहून आणलेल्या वस्तूंचं पोस्टमार्टम करायला घेतलं आणि छया छयाचं गाणं शूट झालं. ते रेल्वेचं इंजिन जरा जास्तच धुळा मारत होतं म्हणून ते पीयूसी काढून घरी आणलं. त्यानंतर साई सम्राट ब्रास बँडचे वादंत्री ऑफ द इयर पिकाचू पिल्लू नॉडी आम्ही लिलावात गठवले. डब्बू रत्नानीचा पासपोर्ट साईज फोटो काढणारा हा कॅमेरा सुद्धा आमच्याच वाट्याला आला. शेवटी जखमेवर मीठ टाकायला कोणतरी पाहिजे म्हणून एक बाईस ठेवून घेतली. या डेकोरेटिव्ह वस्तू घरात ठेवल्यानंतर एकदम जबरदस्त लुक आला. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला वस्तू कशा वाटल्या ते, आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.